अभी एक ही मिनट में हमारे आदरणीय अतिथिगण फ्लैग होस्टिंग करने वाले हैं। अतिथी आणि रिस्पेक्टेड सर्व सिनियर मंडळी आणि माझे कलिग, आपण इथं आता प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दरवर्षी जे होतो त्यापेक्षा काहीतरी वेगळं प्रोग्राम करण्याचं मी यावेळेस ठरवलं होतं आणि त्यामध्ये तुमच्या लोकांची सगळ्यांची साथ भेटलेली आहे। हे करण्याचं कारण यामागचं हे आहे की यावेळेस जे स्टेटची रँकिंग काढली होती, जे मंथ वाईज रँकिंग वगैरे होते, की पूर्ण महाराष्ट्र स्टेटमध्ये जी रँकिंग होती आपली की ती अचलपूर वुमन्स हॉस्पिटल महिला आणि बाल रुग्णालयाची पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सेवंत आलेलं आहे। आणि दुसरं की डिव्हिजनमध्ये आपण थर्ड, अकोला आणि अमरावती वुमन्स हॉस्पिटल नंतर आपलंच अचलपूर हे आहे की जो की तालुक्या ठिकाणचं एकमेव महाराष्ट्रातलं असं हॉस्पिटल आहे की ज्याची रँकिंग एवढ्यावर आहे। यासाठी आपल्याला डी सरांनी खूप ॲप्रिशिएशन केलेलं आहे आणि मी जे सिनियर मंडळींना याच्यासाठी बोलवलेले आहे, आपल्या जे प्रायव्हेटमधले सिनियर मंडळींना बोलवण्याचं कारण हे की या लोकांनी जे सिनियर लोकांनी आतापर्यंत अचलपूर आणि परतवाडामध्ये जे मेडिकल सर्व्हिसेस दिलेल्या आहेत, की जे राजेंद्र वर्मा सर असो ते आले नाहीत, ते काही कारणास्तव ते आले नसतील, अडवणी सर झाले, केवाळे सर झाले। जे वर्मा सरांचं वैशिष्ट्य हे आहे की ते ब्लड बँक हे इतक्या वर्षापासून इथं चालवते की एक संपूर्ण मेळघाट आणि सराउंडिंग एरियाला त्याचा पुरवठा करते। त्यानंतर जे आमचे अडवणी सर आणि केवाळे सर सिनियर सर्जन आहेत, कधीही काही अपेक्षा न ठेवता बऱ्याचदा आपल्याला इथं कधी अडचण लागली तर मदतीला धावून येणार आहे। त्यानंतर आमचे हॉस्पिटलचे जे एमओई केलेले रेडिओलॉजिस्ट आहेत साजन वर्मा सर आणि प्रमोद रावत सर, प्रमोद रावत सर इथं आलेले असल्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो सर। तुम्ही वेळातून वेळ काढून आम्हाला वेळ दिलेला आहे त्याबद्दल आपले अभिनंदन। आणि या लोकांनी पण आपल्याला जे सर्व्हिसेस दिलेल्या आहेत, एमओई जरी केलेला असला तरी सर्व्हिसेस देणे महत्त्वाचे आहे। गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये एक दोघांमध्ये कोऑर्डिनेशन असणं खूप महत्त्वाचं असतं, त्याच्याशिवाय कुठल्याही गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटचं जी गाडी असते ती रुळावर चालत नसते। त्यानंतर जे डॉक्टर राठी सर, त्यानंतर सुभाष रावत सर, डॉक्टर कालोंगे सर, हे जे सिनियर मंडळी आहेत बऱ्याच वर्षापासून, म्हणजे की ज्यावेळेसपासून हॉस्पिटल चालू झालेलं आहे हे गव्हर्नमेंट, हे आपल्या हॉस्पिटलला कव्हर करतात आणि सेवा देतात, तर त्यामुळं त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो इथे। त्यानंतर आमचे IMAचे प्रेसिडेंट स्वप्नील भेले सर आलेले आहेत। सर जरी वयाने लहान असले तरी ते एक रिप्रेझेंटेटिव्ह आहेत IMA पूर्ण कम्युनिटीचे आणि त्यासाठी त्यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी इथं वेळ काढून आल्याबद्दल। आणि आमचे नगरसेवक इथले अजिज भाई जे की नेहमी आम्हाला साथ देते, त्यांचं सुद्धा मी इथं आभार व्यक्त करतो। गजानन पिस्के भाऊ जे की समाजसेवक आहेत आणि आता कुठलं पद भेटलेलं आहे त्यांना, त्यांचे मी इथं आभार व्यक्त करतो। आणि आमचे पत्रकार बंधू जे की नेहमीच आम्हाला साथ देते, हुसेन सर, फेरोज सर आणि बाकी सर्व पत्रकार बंधूंनी मी इथं स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचाही आभार व्यक्त करतो, तुम्ही इथं आलेले आहेत वेळ काढून। मेन म्हणजे आता हे जे प्रोग्राम आहे आपण याच्यासाठी ठेवलेलं आहे की यामधून आपण 2023 आणि 24 वर्षामध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार देतो। पण आपल्या हॉस्पिटलनी सगळ्याच हॉस्पिटलनी सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे, त्यामुळं मला पण हा पुरस्कार देताना थोडंसंही वाटतो, पण वर्गातही आपल्याला पहिला नंबर कोणाचा तरी काढावा लागतो त्यासारखं आहे। तर कोणीही वाईट वाटून घेऊ नये की मला पुरस्कार नाही देण्यात आला, आपण सगळ्यांनी चांगलं काम केलंय तर शुभेच्छा तर तुम्हाला सगळ्यांनाच आहे। पण त्यातूनही मला जे वाटले आणि यामध्ये कोणाचंही इंटरफरन्स नाहीये की हे जे रिझल्ट काढले ते मी स्वतः काढले, माझ्या जे ऑब्झर्वेशन आहे तर त्यानुसार मी हे काढलेलं आहे। आणि
हे देण्याचा उद्देश हे एकच आहे की तुम्हाला मोटिवेशन भेटावं यामागे, की आता बरेच वर्षापासून तुम्ही सेवा देता पण त्याचं ॲप्रिशिएशन जर कुठं झालं नाही तर काय आहे की त्या सेवा देण्याचं तेवढं हे पण राहत नाही, त्यांना उत्साह राहत नाही. जसे आमचे अंबादास भाऊ झाले, चिमोटे काका झाले, खडसे भाऊ झाले, आता रिटायरमेंट व्हायला आली पण त्यांना कधी त्यांच्या कामाची प्रशंसा करण्यात नाही आली. तर आमचा एकच उद्देश हे आहे यामागचा की या लोकांना जर आपण प्रोत्साहित केलं तर बाकी ज्युनियर लोकही यांच्याकडे बघून चांगलं काम करण्यासाठी प्रेरित होतील. आणि सर यासाठी आम्ही हे प्रोग्राम ठेवलेला आहे आणि तुम्ही लोकांनी वेळ दिला त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानतो. आता मी गिरीश सरांना सांगतो की या समोरचे जे पुरस्कार कोणाकोणाचे नावं आहेत ते त्यांना वितरित करण्यात यावे. स्वतंत्रता दिवस के उपलक्ष्य में आज हम महिला व बाल रुग्णालय में इस वक्त मौजूद है। झंडा वंदन के बाद जो प्रोग्राम वितरण किए गए तो हमारे साथ यहाँ के MS क्रांति सिल्लेदार सर है, तो हम उन्हीं से प्रतिक्रिया जानने की कोशिश करेंगे कि किस तरीके से आज प्रोग्राम अरेंज किए। सर पहले तो HHN 24 में आपका बहुत बहुत स्वागत है और स्वतंत्रता दिवस की भी हार्दिक शुभकामनाएं। मेरी तरफ से स्वतंत्र दिन की आप सभी को और अचलपुर और परतोरा वासियों को शुभकामनाएं। और ये स्वतंत्र दिन के प्रोग्राम के निमित्त हमने औचित साथ के ये किया है कि हमारे हॉस्पिटल को जो इसके अंदर स्टेट के अंदर 7th रैंक और डिवीजन के अंदर 3rd रैंक जो आया है उसके लिए हम हमारे मेरे पूरे कर्मचारी और सारे डॉक्टर्स और सारे लोगों का यहाँ पे मैं आभार करता हूँ। पुरस्कार से आपने सम्मानित किया है। नहीं, पुरस्कार देंगे तो ये पुरस्कार हमारे लिए भी छोटा रहेगा तो उनके लिए वो बहुत बड़ी बात है, क्योंकि किसी को हम पुरस्कार देते हैं तो उसके काम का उसको एप्रिशिएशन मिलता है और वो और उत्साह से काम करते हैं और उसकी वजह से बाकी भी हमारे जो एनवायरनमेंट रहता है पूरे हॉस्पिटल का वो थोड़ा उत्साहित रहता है, प्रफुल्लित रहता है और लोग अच्छे से काम करते हैं। हमारे साथ यहाँ पे स्वाति मैडम भी है। मी डॉक्टर स्वाती खांदे, गायनेकोलॉजिस्ट, महिला अँड बाल रुग्णालय अचलपूर। आज आमच्या इथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम छान क्रांती सरांनी पार पडला आणि आम्हाला प्रशस्तीपत्रांनी स्वागत केलं। HHN 24 में आपका बहुत बहुत स्वागत। थँक्यू। नमस्कार, मी श्रीमती अलकायन तायडे, महिला बाल रुग्णालय अचलपूर इथे इंचार्ज म्हणून कार्यरत आहे। आणि हे अप्रिशिएशनचा सुरुवात पहिले मी असं म्हणते की पूर्ण अचलपूर नागरिक वासियांना मी 15 ऑगस्टच्या कोटी कोटी शुभेच्छा देते। आणि हा जो आमच्या इथे जो प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला होता ते अप्रिशिएशन कामाबद्दल त्यांना ट्रॉफी आणि त्यांचा सत्कार घेण्यात आलेला आहे। आणि एकमेव असे क्रांती सर आहे, मला असं वाटतं की माझे 30 वर्ष झाले, माझा असा अनुभव नाही की कामाचं अप्रिशिएशन झालेलं आहे, परंतु मी त्यांना थँक्यू म्हणू इच्छिते की त्यांनी हे ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र जे काम करताय आणि त्यांच्या एकोप्याने आम्हाला महाराष्ट्रामध्ये क्रमांक मिळालेला आहे आणि त्यांना सुद्धा मी सांगू इच्छिते की असंच आम्ही काम करत राहू। आणि मी इथे बोलून समाप्त करते आणि अचलपूर वासियांना मी 15 ऑगस्टच्या कोटी कोटी शुभेच्छा देते आणि त्यांनी असंच साजरा करत राहावं शांततेनं हीच मी शुभेच्छा देते।